पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराअभावी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला होता। ज्यावेळेस ही गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झालेली होती त्यावेळेस तिला उपचारासाठी 10 लाख रुपये मागण्यात आलेले होते। ती रक्कम ती भरू न शकल्यानं तिला उपचार नाकारण्यात आले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं पुढे आलेलं आहे। तसं कुटुंबियांनी थेटपणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती सुद्धा आरोप केलेले आहेत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, जे की रुग्णांच्या हक्कासाठी काम करतात असे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दीनानाथ रुग्णालयामध्ये पाहिलं तर गर्भवती महिलेला अनामत रक्कम भरून न शकल्यामुळे उपचार नाकारण्यात आलेले होते, त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। पुण्यामध्ये अशी भयंकर घटना घडली आहे। कालची जी घटना झाली ती निंदनीय झाली। त्यांनी जो प्रकार केला, प्रशासन त्यांच्याकडे जे नेमलेलं आहे तो पूर्ण त्यांच्याकडे म्हणजे सत्यता पातळून कामच करत नाही तिथं। म्हणजे जसं येईल तसं रेटून काम चालू आहे तिथं। म्हणजे कोण गरीब आहे काय आहे, पण त्यांनी जे आता आज त्यांनी डिक्लेअर केलंय की इथून पुढे आम्ही अनामत रक्कम घेणार नाही। आज म्हणजे काल तुम्ही आधीच नसतं केलं तर एवढी घटना घडलीच नसती। आज तुम्ही डिक्लेअर कशाला केलं मग? त्याचा मला खुलासा त्यांनी करावा। आजच का डिक्लेअर केलं? ही घटना घडायची तुम्ही वाट बघत होते का? ही घटना घडल्यावर तुम्ही आज डिक्लेअर केळकर सरांनी आज डिक्लेअर केलं की आता इथून पुढे कुठल्याच पेशंटकडनं आम्ही अनामत रक्कम घेणार नाही। मग ही जर तुम्ही हा नियम जर काल परवा ठेवला असता, असाच कंटिन्यू ठेवला असता, ती घटना घडलीच नसती ना। तुम्ही हॉस्पिटल का चालू केलंय? गोरगरिबांसाठी तुम्ही हॉस्पिटल डिक्लेअर केलं होतं। जेव्हा यांना जागा हस्तांतरित केली तर का तो गोरगरिबांसाठी हॉस्पिटल होणार म्हणून त्यांना माजी महापौर भाऊसाहेब खिलारांनी ही जागा दिलेली आहे। 1 रुपये भाडं आहे वार्षिक। हो, पण तेव्हा त्यांना जागा 89 साली त्यांना भाऊसाहेब माजी महापौरांनी जागा दिली होती का तर इथं गोरगरिबांसाठी हॉस्पिटल होते म्हणून। आणि त्यांनी जर असं जर हॉस्पिटल आता 5 स्टार हॉटेल सारखं हॉस्पिटल झाले आता। तुम्ही रुग्णांच्या हक्कासाठी काम करता, रुग्णांचे हक्क काय आहेत नेमके? आता काही लोकांना, आता खेडेगावातले काही लोक आहेत त्यांना पिवळं रेशन कार्डची माहिती नसते। या आपल्या घरात रेशन कार्ड पिवळं आहे, पण याचे फायदे काय काय आहे, याची सुविधा काय काय आहे, बाबा यांना धर्माच्या कार्यालयातनं काय काय उपयोग होतो हे तिथं काहीच माहित नाही। यांचे बोर्ड लावलेले बारके असतात। आता तेव्हा आमच्याकडे आता हे लोकांना आम्ही सगळं सांगतो बा तुम्हाला हे पूर्ण बिल माफ होतं, पिवळं रेशन कार्ड असेल तुमचं पूर्ण बिल माफ होतं, हे लोकांना आम्ही माहिती सांगतो। महानगरपालिकेची योजना काय काय जेवढ्या योजना आहेत त्या सगळं आम्ही त्यांना सांगतो समजून। रुग्णांचे जे हक्क आहेत त्यामध्ये डिपॉझिट भरणं असं काही कायदा वगैरे आहे का? बंधनकारक आहे? बंधनकारक नाही। डिपॉझिट पहिली पेशंटची तुम्ही सुरुवात डायरेक्ट त्यांना सेवा द्या पहिली, नंतर तुम्ही पुढचं बघू आपण, असं नियमात आहे ते। म्हणजे पहिल्यांदा रुग्णांची सेवा करा, नंतर बाकीच्या नंतर तुम्ही पुढे काय असेल ते पुढचं। पण आता तुम्ही गेल्या त्यांना अनामत रक्कम मागायची, त्यांना कोणी अथॉरिटी नाहीच आहे। या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर थेट मंत्रालयामधून मुख्यमंत्र्यांच्या जे कार्यालय असतं, मदत कक्ष असतो, तिथून कॉल गेला तरी त्याला केराची टोपली दाखवलेली होती। आता तेच त्यांनी आज त्यांना हे झालेत ना की आज त्यांना त्याचा इफेक्ट झाला। जेव्हा काल मुख्यमंत्र्यांनी हे दिले तेव्हा त्यांनी आज त्याचा निर्णय लगेच अंमलबजावणी करून टाकली लगेच। काय बघतो, काय म्हणाल की इथं लोकप्रतिनिधींचं ऐकल्या जात नाही, थेटपणे मंत्रालयामधून कॉल जातो उपचारासाठी, ऐकल्या जात नाही, म्हणजे रुग्णांचे जे हक्क जे आहेत त्या हक्काचीच कुठेतरी पायमल्ली प्रशासनाकडून केली जाते। हो, या सत्य यामध्ये सर्वात प्रथम काल जो त्या महिलेचा जो दुर्दैवी अंत झालेला आहे त्या दुर्दैवी घटनेस हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार आहे का? तर ते हॉस्पिटल प्रशासन जे आहे त्यांनी ते पैशाच्या हव्यासापोटी ते कृत्य केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, आता जे म्हणतात मंत्रालयाचं जे माननीय मुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष आहे तिथून फोन जाऊन सुद्धा जर त्यांच्या फोनला ते काही प्रत्युत्तरच देत नसेल आणि त्यांना ते एकदम कॅज्युअली घेत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? म्हणजे याचा अर्थ असा की सर्वसामान्य नागरिकांना ते एंटरटेनच करत नाही। दुसरी गोष्ट असा, आता जो आपण विचारला नाही का, तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याच्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन याच्यामध्ये तरतूदच आहेत कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट घ्यायचं नाही। सर्वात प्रथम त्या पेशंटवर तुम्ही वैद्यकीय उपचार सुरू करायचे, हे कायद्याने त्याचे बंधनकारक आहे, त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत। असं असताना देखील त्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यांना केराची टोपली दाखवली जाते, त्या गाईडलाईनची पायमल्ली केली जाते। हे त्रिवार सत्य आहे, यात एकही शब्द खोटा नाही।
आणि आजपर्यंत या महाराष्ट्रात असं या गाईडलाईनची पायमल्ली केली म्हणून अशा किती हॉस्पिटलवर सरकारने कारवाई केली हे मला या सरकारने सांगावं. आजपर्यंत अशा कोणत्याही हॉस्पिटलवर कारवाई झालेली नाही. ज्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया कारवाई करत नाही, ग्राहक संरक्षण जो पेशंटचे नातेवाईक जर पैशाने स्ट्रॉंग असतील तर ते कोर्टाची पायरी चढू शकतात, आणि दुसरं इंडियन मेडिकल असोसिएशन तेही काही करत नाहीत. ते फक्त नावाला ते रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवलेले, त्याचं बिलकुल पालन केलं जात नाही. सर्वसामान्य पेशंटची तिथे गळचेपीच केली जाते, आर्थिक आणि काय माहिती का, गळचेपी म्हणजे आर्थिक गळचेपी केली जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं, तो पेशंट एवढा डिप्रेशन मध्ये जातो, त्याला काही सुचत नाही ना. बरं, त्याला एक तर काय माहिती का, राज्य सरकारने आपल्याला काय सवलती दिलेल्या हे माहिती नसतं. बरं, त्यांना यांच्यासारख्या कुठली संघटना संस्था असेल, ते जर कोणी भेटलं तर त्यांना व्यवस्थित ते मार्गदर्शन करून त्यांना काहीतरी चांगली लाईन मिळते, मग त्याच्यातून मग त्यांना कुठेतरी फायदा होतो. ह्या राज्य सरकारने आमच्यासाठी ह्या सवलती. आजपर्यंत अनेक असे गोरगरीब आहेत वस्तू, त्यांना राज्य सरकार आपल्यासाठी काय करतंय, ह्या कुठल्या योजना आहेत यांचं त्यांना काही ज्ञान नाही. आणि आता क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट मध्ये अशी तरतूद आहे की जे जे उपचाराचे खर्च आहेत ते तुम्ही ते सांगितलेच पाहिजे, ते लिहिलं, पण असं कुठल्याही हॉस्पिटलमध्ये केलं जात नाही. इन्शुरन्सचे ज्यांचे मेडिक्लेम असतो अशा पेशंटकडून लुटमार केली जाते. ते जे आहेत ते पैसे कव्हर करून त्याच्यापेक्षा जास्त पैसे लावून वरचे उरलेले पैसेही कव्हर केले जातात. असे अनेक गैरप्रकार या वैद्यकीय क्षेत्रात आज बिनधास्तपणे आणि डोळे झाकपणे चालू आहेत. सरकार याची गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही. मग याचा अर्थ असा निघतो की सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की काय. तर माझं एक मत आहे की मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय कक्षातून फोन जातो, शासनाची यंत्रणा हलते, शासनीय यंत्रणेतून संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाला फोन जातो, तरी सुद्धा त्याची ते दखल जाते. म्हणजे हे किती निगरगट्ट असतील, हे एवढे निगरगट्ट झालेले आहेत तर यांना काहीच फरक पडत नाही. तर माझं म्हणणं आहे, अशी जे रुग्णालय ज्या आहेत, ज्या शासनाच्या जमिनी लाटून त्याच्यावर ही पंचतारांकित जी हॉस्पिटल झालेली आहेत, याच्या बाबतीत राज्य सरकारने काहीतरी नवीन कायदे करून अशा हॉस्पिटलवर कडक कारवाई काय करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील का, तर हे देखील पाहिलं पाहिजे. आता कुठली तरी ती कमिटी अपॉइंट केलेली आहे. आता त्या कमिटीत कोणतरी सहसंचालक होणे, त्यांच्यावर पण काही गैरप्रकारचे बरेच आरोप झालेले आहेत. त्यांच्या सभागृहात विधानसभेत काहीतरी प्रश्नोत्तर पण झालं, त्याच्या संदर्भात त्या चौकशी समितीचा अजून अहवाल आलेला नाही. पण काल जो प्रकार घडला त्या प्रकरणाबाबत हॉस्पिटल प्रशासनाने एक चौकशी समिती नेमली होती, आणि त्या चौकशी समितीमध्ये त्याच प्रशासनातली लोक होती की त्याच अधिकाऱ्यांवर की जनरली इतर बस आजूबाजूच्या आक्षेप आहेत. म्हणजे आक्षेपार्ह ज्यांच्याबद्दल तक्रारीत अशीच लोक, म्हणजे चोर हा आहे तो स्वतःची चौकशी करणं, याला अर्थ आहे का. बरं, कालच्या चौकशी अहवालात त्यांनी खालच्या 2 लाईन स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत की आम्ही त्यांना 10 लाख नाही, आम्ही म्हटलं 2.5 लाख रुपये भरा असं. म्हणजे याचा अर्थ काय, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया काय म्हणतं की कोणतेही पैसे डिपॉझिट करून घ्यायचे नाही, कोणतेही पैसे मागायचे नाही, असे असं तुम्ही जाहीरपणे मागता. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही स्वतःच कबुली दिली की होय आम्ही पैसे मागितले होते. मेडिकल काउन्सिलचा सुद्धा आता रुग्णालयावरती नियंत्रणच राहिलं. आता सर तुम्हाला एक सांगतो, आजपर्यंत एखाद्या डॉक्टरांनी आपली मेडिकल प्रॅक्टिस करत असताना त्याच्यावर कुठला तरी काय आरोप झाला, बाबा त्यांच्या दुर्लक्षामुळे एखादा पेशंट दगावला आणि त्या संदर्भात आपण काही तक्रार बिक्रार केली, मग एक कमिटी आपण गेली, त्याच्यानंतर मग त्याच्यावर तो विचार गुन्हा दाखल होतो, पण आणि तो मेडिकल काउन्सिलकडे जातात. आजपर्यंत अशी कुठल्या डॉक्टरची मेडिकल काउन्सिलने सनद रद्द केली आहे असं सांगा मला. नाही. मग ते होमिओपॅथी काउन्सिल असू दे, आयुर्वेदचं असू दे, किंवा हे इंडियन मेडिकल काउन्सिल असू दे, कुठल्याही डॉक्टरचे सनद रद्द, ते बेमालूमपणे आणि बिनधास्तपणे प्रॅक्टिस करत असतात. जोपर्यंत एखाद्याचा बळी जात नाही तोपर्यंत शासनाला असेल किंवा रुग्णालय प्रशासनाला शहाणपणा सुचत नाही. अशीच घटना आता दीनानाथ मंगेशकर मध्ये घडलेली आहे. आता अशा घटना घडू नये म्हणून शासनाने काय करावं असं वाटतं? अशा घटना घडू नये म्हणून शासनाने हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट झालं तर त्याच्याकडनं जेव्हा डिस्चार्ज होईल तेव्हाच पैसे घेतले पाहिजेत. ते प्रत्येक हॉस्पिटल कसं आहे, कुठेही ऍड केलं की बाबा पहिले पैसे द्या. रुग्णांनी अचानक 2-5 लाख रुपये आणायचे कुठनं? पेशंट काय पळून जाणार आहे का? पेशंट बरा झाल्यावर तो डिस्चार्ज देताना पैसे देणारच ना. हॉस्पिटलचा काय नियम हा की बाबा तुम्ही अगोदर पैसे द्या, त्याची आम्ही ऍडमिट करणार नाही, ते चुकीचे आहे ना. त्याच्यावर सरकारने काहीतरी केलं पाहिजे की बाबा तुम्ही पेशंट ऍडमिट झाला ना, डिस्चार्ज झाल्यावर पैसे घ्या आणि योग्य ते पैसे लावा ना. किती पैसे तुम्ही लुटमार करता, मनमानी कारभार सुरू आहे. तुम्हाला अगदी मनमानी कारभार चाललाय. किती पैसे घ्या, हे घ्या, त्याचा हेच नाही काय.
खरं तर आपण बघतोय की काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडलेला होता, उपचाराअभावी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला होता, त्यावरतीच काही रुग्णांच्या हक्कासाठी काम करणारे कार्यकर्ते होते. त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे प्रशासन आहे, अर्थात याच्या प्रशासनावरती, दीनानाथ मंगेशकर प्रशासनावरती कारवाई झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर रुग्णांच्या हक्कासाठी सुद्धा काहीतरी कायदे आले पाहिजे, जे की राज्य सरकारने आणावेत, अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी.